सतत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत भीषण अपघात, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मद्यधुंद ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलं. विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती. सून गिरिजा राऊतांकडून गंभीर आरोप. वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी. उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद. ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवारांना टाकलं मागे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळलं. सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, तर योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचाही कॅगचा अहवाल. मुंबईचे उपमहापौर संजय घाडींना वाहतूक कोंडीचा त्रास. मुंबई शहरात बंगला देण्याची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी. मुंबईतील पायधुलीत सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी. अंधेरीतील लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणीला उलट्यांचा त्रास. मृत्यू नैसर्गिक की हत्या, तपास सुरू. एक्सप्रेसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची टीसीला बेदम मारहाण. त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधील पकड. रेल्वेतील अवैध विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. बदलीसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या अभियंत्याचं निलंबन. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून पथ विभागात बदलीची मागणी. राजकीय दबाव टाकल्यानं अभियंता अशित जाधव निलंबित. गिरणा धरणाचा जलसाठा 35%वर. एकाच दिवसात जलसाठ्यात 8% वाढ. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे पाणी पातळीत वाढ. चिपळूण शहरात रिव्हर्स घेताना कार थेट नदीत कोसळली. पाण्याची पातळी कमी असल्यानं चालक बचावला. संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. घरगुती ग्राहकाला 1 लाखांचं वीज बिल. पुण्यातल्या डोणजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार. छोट्याशा खोलीला 1 लाखांचं वीज बिल कसं? महावितरणकडे तक्रार. रत्नागिरीच्या दापोलीत ऐतिहासिक वारशाला धक्का. गोवा किल्ल्याची तटबंदी कोसळली. संवर्धन कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ. हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध. यवतमध्ये वारीच्या मार्गावर खासदार सुप्रिया सुळे वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी. स्वयंपाकघरात जाऊन वारकऱ्यांसाठी स्वतः थापल्या भाकऱ्या. तुकोबांच्या पादुकांचं दर्शनही घेतलं. मद्यपीचा पोलिसावरच धारदार शस्त्रानं हल्ला. नवी मुंबईतल्या नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना. होर्मुझ पुन्हा बंद. जहाजावर हल्ला. 1 भारतीय बेपत्ता. 10 जणांना वाचवलं.